भिवंडी तालुका के टेम्भौली गांव हनुमान मंदिर के प्रांगण में शिवसेना टेम्भौली शाखा द्वारा मान्यवरों की उपस्थिति में मान्यवरों के करकमलों द्वारा एलएलबी की परीक्षा में अच्छे नंबरों से पास हुए विद्यार्थी टेम्भौली गांव के अदिति रविंद्र पाटिल, तेजल मोहन गोराटकर, समरीन शफीक शेख, खारबा गांव के कुंदन अनंता पाटिल, जो नांदुरखी गांव के कुमार हालूराम पाटिल, कुणाल अनिल पाटिल, दीपेश नाना राउत, इन सभी विद्यार्थियों को शाल व पुष्पगुच्छ देकर किया स्वागत सम्मान। इस अवसर पर शिवसेना तालुका प्रमुख विश्वासजीत हले, तालुका सचिव राजेंद्र कबाड़ी, उप तालुका प्रमुख बबन पाटिल, समाज कल्याण माजी सभापति व विद्यमान जिला परिषद सदस्य थाने प्रकाशजी तेलीवरे, टेम्भौली जो नांदुरखी गांव के माजी सरपंच प्रभाकर नांदुरकर, कोलीवली शाखा प्रमुख विक्रम माली, शिवसेना संपर्क सचिव रमेश गायकवाड़, पुंडास शाखा प्रमुख कैलाश शेलार, युवा सेना के युवा अधिकारी नितिन पाटिल, विभाग प्रमुख चंद्रकांत पाटिल, चंद्रकांत कड़व, जो नांदुरखी शाखा प्रमुख संजय वारघड़े, रविंद्र पाटिल, जयेश जोशी, योगेन टावरे, वामन भोईर, धनाजी गोराटकर, अमोल कारकुल, तहसीलदार कार्यालय के नाना राउत, हालूराम पाटिल, नारायण पाटिल, माजी तंटा मुक्त अध्यक्ष शेखर भोईर, मच्छिंद्र केने, टेम्भौली शाखा प्रमुख विक्की भोईर, माजी शाखा प्रमुख नरेंद्र गोराटकर, जिजाऊ शाखा अध्यक्ष मंगेश गोरसाईकर, जो नांदुरखी ग्राम पंचायत सदस्य दत्ता शिकारी, उप शाखा प्रमुख जो नांदुरखी राकेश पाटिल, चिंबीपाड़ा शाखा प्रमुख रमेश जाधव उर्फ माइकल, विभाग प्रमुख नितिन नांदुरकर, पंकज भोईर, प्रेमनाथ मड़वी सहित भारी संख्या में मान्यवर व शिव सैनिक उपस्थित थे। सभी मान्यवरों ने एलएलबी की परीक्षा में अच्छे नंबरों से पास हुए सभी विद्यार्थियों को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी और उज्जवल भविष्य की भी कामना की। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन पत्रकार राजेंद्र पाटिल कर रहे थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज मुंबई विद्यापीठाची बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ अर्थातच एलएलबी या परीक्षा नुकत्याच संपन्न जो रिझल्ट निकाल जो लागला गेला त्याच्यामध्ये विशेष करून सांगावंसं वाटतंय की आमच्या या विभागामधून जवळजवळ एक नव्हे दोन नव्हे तर 8 मुलं या ठिकाणी एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत। त्यांचा गुणगौरव करण्याकरिता आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मुलांना शिकवण्यासाठी जसे राजेंद्र पाटील बोलले की मुलाबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करा, त्याला मी एवढ्याला टाकलं होतं इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर इंजिनियरमध्ये। तिथे कॉम्प्युटर इंजिनियर केल्यानंतर पुन्हा त्यांनी चेंजेस केले, इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला तो फर्स्ट क्लासमध्ये। पण 2-4 ठिकाणी कंपन्यांमध्ये काम करून 8,000 7,000 पगार मिळतो साहेब। आणि तिथे त्यांचं काम घेणारा एक 10वी शिकलेला माणूस असतो, कंपनी त्याला कॉन्टॅक्ट देते। आपली मुलं इंजिनियर होऊन 10,000 आणि 10वी शिकलेल्या माणसाच्या हाताखाली काम करायचं म्हणजे चांगली गोष्ट नाही, ते त्याला चांगलं काम देत नाही साहेब। मग त्याला सांगितलं तुझं काहीतरी पुढं भवितव्य बदलण्यासाठी दुसरं काहीतरी कर, लॉ वगैरे कर। मग त्याने लॉला इंग्लिशमध्ये ॲडमिशन घेऊन आज तो फर्स्ट क्लास पास झाला। मला खूप गर्व वाटतो त्याच्याबद्दल। तसेच कोरोना महामारीमध्ये मी जवळजवळ 4 हॉस्पिटल फिरलो साहेब, 46 डे ऑक्सिजनवर होतो, तर मुलांनी माझी साथ सोडली नाही, शेवटपर्यंत त्यांनी मला साथ दिली। असा जर मुलगा माझ्या पुढे जन्माला आला नसता तुम्ही आज या ठिकाणी पुढील भवितव्यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो। मी भिवंडी प्रांत ऑफिसला आहे, तुम्हाला कधी दाखल्याची गरज असेल कुठल्याही कामासाठी तर माझ्याकडे या, मी नक्कीच सहकार्य करेन। वडील सुद्धा गरीबच आहे ते आणि गाडी हाकलायची लोकांना माहीत असेल। अशा परिस्थितीत मी जे केलं आणि माझं ध्येय होतं आणि जिद्द होती की गरीब असून आपण मुलांना तरी शिकूया, आपलं शिक्षण कमी झालेलं आहे। मी बोलत नव्हतो कधीपासून, काय तुम्हाला बोलायला जमणार नाही। माझा मुलगा इंजिनियर आहे, आम्ही एक कुटुंबातच राहतो आणि सर्व कुटुंब यांच्या पाठीमागे आहे, तेव्हाही मी करू शकलो। मोठा मुलगा इंजिनियर आहे, मीरा भाईंदरमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं बांधकाम खातं आहे त्यांच्याकडे, आणि एक वकील, दुसरा डॉक्टर आहे, तिसरा
आणि मुलगी पण 12वी सायन्स. रमेश भावाची पोरगी एक फार्मसी झालेली आहे. पोरगा पण सिव्हिल डिप्लोमा आता पास झालेला आहे चांगल्यापैकी. हे सगळं करत असताना खूप खूप आपल्या ज्या यातना होतात. आणि मी पालकांना एक सांगू शकतो, पालकांना एक मी सांगेन की तुम्हाला जर ते असं करायचं असेल तर तुम्ही आपल्या मुलांना कंट्रोलमध्ये ठेवा. 7-8 वाजता आपल्या मुलांना घरी यायची पहिले हे करा, तर तुम्ही 8 वाजता मला घरी पाहिजे, बाहेर नाही. आणि मुलं ही आपण बघतो, आम्ही जेव्हा फिरतो तिकडे बाहेर कार्यक्रमासाठी तेव्हा सगळे धाब्यांवर फिरत असतात. आणि श्रीमंतीचा पैसा आहे, पैशाचा चांगल्या प्रकारे वापर करा आणि तो मुलांसाठी करा, तेच तुमची धन आहे. आणि ते आता करतील. आपला जो पालकांचं कर्तव्य आहे आपण पार पाडायचं आहे. बरंच काही बोलता येईल आणि बोलायला गेलो तर तुम्ही सुद्धा रडा. माझी परिस्थिती बघ. आज टेंभोलीच्या या पुढे यांनी पण चांगल्या आईबापाचं नाव रोशन केलेलं आहे. आज मुली आपल्या वकिलामध्ये किंवा याच्यामध्ये जायला बघत नाही, बापच त्यांना क्रॉस करतात. असं करू नका. मुलांची जर इच्छा असेल तर त्यांना शिकू द्या, कारण शिक्षण हे सर्वात श्रेष्ठ हे आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे पैसा आहे तर तुम्हाला वाटतं आमची मुलं कशाला शिकवायची, काय गरज आहे एवढा काम धंदा करायची काय, असं करू नका. मुलांचं जीवन तुम्ही फुकट घालवा. पैसा आहे, तुम्ही शिक्षण करू, मुलांना शिकवा. आम्ही येवल्याला असताना नाना राऊत साहेब आहेत तिथे, यांची पोरं आमचा मोठा मुलगा येवल्याला आम्ही ठेवला होता. तिथे चांगल्या प्रकारे त्यांनी पास झाले, इंजिनियरसुद्धा झाले. नंतर मग डॉक्टर झाला. माझा एक पोरगी फार्मसी झाली, दुसरा पोरगा पण रमेशचा तो सिव्हिल इंजिनियरच करतोय. मला असं असतं की मुलींना डॉक्टर किंवा इंजिनियर हे ठरलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच करिअरमध्ये त्यांना पाठवत असतात. परंतु माझ्या करिअरची सुरुवात माझ्या वडिलांपासून झालेली आहे. त्यांनी मला या क्षेत्रात यावं म्हणून खूप मेहनत केली आहे. आणि जेव्हा मी सगळ्यात जास्त आनंद माझ्या पप्पांना झाला. याच गोष्टीचा मला खूप गर्व आहे. माझ्या पप्पांनी सकाळी उठून माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. माझ्या आईने सुद्धा खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी कर्ज करून मला इकडे शिकवलं आहे. ते अजून सुद्धा कर्ज पडतात आणि मी पास झाल्यामुळे त्यांना खूपच आनंद झाला. याचं मला सांगू इच्छिते की माझे पप्पांना असे बोलायचे की मुलींना कशाला शिकवायला पाहिजे. 10वी झाली बस झाली, 12वी झाली बस झाली, पण माझ्या पप्पांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं का नाही बेटा, तुला जेवढं शिकायचं असेल तेवढं तू शिक. पैशांची वगैरे कशाची चिंता नको करू. मी मेहनत करेन पण तुला शिकवेन, तुझं स्वप्न पूर्ण करेन. आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं. मी माझ्या आई वडिलांची खूप खूप आभारी आहे. माझ्या मुलांना रात्रंदिवस मेहनत करून शिकवला, त्यांचे खूप आभार आहे. इत्यादी शिक्षण घेताना माझ्या शिक्षक वर्गात सुद्धा खूप मोठा योगदान झालं, त्यांचे सुद्धा आभार आहे. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द. माझ्या शिक्षणामध्ये माझ्या वडिलांचा खूपच मोठा हात राहिलेला आहे. त्यांनी कधीही मला शिक्षणासाठी कधीही प्रोत्साहित केलेलं आहे. आणि माझ्या फॅमिलीचे अलराम काकांचा तर मोठा हात आहे त्याच्यामध्ये, खूपच मोटिवेशनल आहे. आणि मी साहेबांना आभार मानतो की तुम्ही हे सत्कार समारंभ चालू करून बाकी स्टुडंटसाठी तुम्ही खूप मोटिवेशनल असं हे कार्यक्रम चालू केलेले आहे. तर हे पुढे याचा बघून फायदा घेईल. शाखा निवडण्याचं मुख्य कारण आहे की वकील हा समाजाला दिशा देणारा कार्य करतो. मी भावाचे खूप आभारी आहे. त्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि इथे जमलेल्या सर्वांना मी अभिनंदन करतो. आणि त्यांनी केलेले जे 2 पॉईंट आहेत, वकील हा व्हाईट कपडा आणि ब्लॅक कोट घालून बोलते काला व्हाईट आणि पण वकील हा सफेद कपडा आणि काला कपडा जन्मेशा समानतेचा आणि न्यायाचा प्रतीक आहे. त्यांनी जे बोलला की वकील हा प्रत्येक तारखेला प्रत्येक दिवशी बोलतो की तुझी बेल होईल, परंतु तो बोलण्याचं कारण आहे की त्याला आशा देण्याचं काम करतो. कारण की तो 15 दिवस त्यामध्ये आशेमध्ये राहतो जेलमध्ये की माझी पुढच्या तारखेला माझी बेल होणार आहे. यामुळे तो आशेमध्ये राहतो. आणि वकील हा स्वतःच्या फायद्यासाठी खरा खोटा करत नसतो. जे
क्लायंटनी त्याचे मागणी केलेली असते त्यानुसार तो खराबोट्या करत असतो. मात्र इथे आल्यानंतर त्यांना थोडासा तर मी या ठिकाणी सर्वांना एक असं सांगू इच्छितो, साहेब तर बोलणारच आहे, पण आणि खास करून टेंभोली शाखेला धन्यवाद देतो का त्यांनी हा फार चांगला उपक्रम राबवून ही जे आज हे मुलींना तरुण मुलांना तुम्ही खास करून शिका हे जी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खास टेंभोली शाखेचा मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. आज इथे जे अतिशय कष्ट करून जे टेन्शन घेऊन जे आज आपले रेल्वे पास करून जे सत्कारमूर्ती जे आहेत तीन मुली आहेत ते मुलीच्या आमच्या जुन्या मुली आहेत त्यांना खास करून धन्यवाद देतो की त्यांनी हे वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. कारण वडिलांचं एक स्वप्न असतो की माझा मुलगा खास करून त्यांनी चांगलं शिकावं, चांगले त्याने जगामध्ये शिक्षण खास करून तिसरा डोला आहे आणि ते शिक्षण माणसाने घेतलं पाहिजे आणि तो त्याचं समाजामध्ये तरी खास आज एवढ्या मोठ्या समाजामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे आणि ते त्यांनी पूर्ण केलं. माझा पण मुलगा कोपरगावला होता, तुम्ही 7 वर्ष होता, तो पण MBA पास केला त्यांनी मला घेऊन जवळजवळ 2-3 वर्ष झालं. तर प्रत्येक मुलाचं किंवा विद्यार्थ्याचं त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं आणि ते त्यांनी पूर्ण करून त्यांना वडिलांना खास त्यांनी एक या दिलेली आहे, शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यांना पण मी आज शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. त्या सन्मानाने काम केला कदाचित पैसे कमी मिळतील आणि तुम्हाला तर तिघींना माझी विनंती आहे की ज्या ज्या महिलांवर अत्याचार होतील त्या केसेस फुकट चालवायला झाले तर चालतील, पण त्या महिलांना आणि महिलेला नाही एक महिलाच देऊ शकतो. आम्ही पुरुष सगळे खोटे बोलू शकतो, पण तुम्ही त्यांना तिच्या व्यथा वेदना जे काही असतील भावना त्या तुम्ही समजू शकता. म्हणजे एका महिलेने दुसऱ्या महिलेला सांगितलेली परिस्थिती की जेवढ्या लवकर कॅच होते तेवढी ते आपल्याला सांगितलेली नाही होत. तर वर्षानुवर्षाचा स्त्री आणि पुरुषांच्या मधलं जे अंतर आहे ते कायम आहे आणि म्हणून तुम्ही महिलांसाठी काम करत असताना आणि हे काम करत असताना ज्या ज्या महिला काही निकृष्ट दर्जाच्या असतील, ज्यांना सतत खोट्या केसेस करायची सवय असते, बाजूने माणूस गेला तर त्यांनी मला धक्का मारला, त्यांनी माझ्याकडे बघला, त्यांनी डोळे हलवले, त्यांनी तोंड हलवलं, अशा नालायक बोलत नाही, अशा वृत्तीच्या महिला पण असतात. अशा लोकांना थारा देऊ. शेवटी तुम्ही ज्या बाजारपेठेत त्या बाजारपेठेमध्ये तुमचं जे काय आहे ते चांगलं शुद्ध असलं पाहिजे तर तुम्ही करू शकता.